चाललोय घरी. आज जरा लवकर सोडले मॅडमनी. तर मित्रांनो, आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आता साथ आपला ब्लॉग आता चालू करूया. तर हे बघा, सकाळी उठून कॉलेज तयार केली आणि मम्मीने आपल्याला चहा दिलाय आणि बाहेर तर खूप भारी वातावरण झालं. हे बघा, The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white. आज जाऊयात आपल्या आवडीच्या जागेवर. बघू त्यांना हवा येईल का नाही. इथं पण नाही येईल, पण इथं मला बघायला खूप आवडतं. इथं डोंगर आहेत, तिथं पूर्ण असं कौलावरचे घर आहेत. हे बघा, The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna चाललंय 7:16 आणि माझं कॉलेजला जायचं टायमिंग तर झालेलं आहे. तर आता मी कॉलेजला जातो आणि कॉलेजला आलो की मग आपलं ब्लॉग कंटिन्यू करूया. चाललंय 11:40 आणि मी घरी तर आलो आणि आज जरा लवकर सोडलं. प्रॅक्टिकल होती पण ती कॅन्सल झाली. आता मी कपडे बदलू, नंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करू. मी कपडे तर बदलले आहेत. आता थोडं खाऊन घेऊयात. सफरचंद खाऊया असं बोलते मी. हे बघा, पहिले याला धुवून घेऊयात मस्त. तर मित्रांनो, सफरचंद तर कापून दिलं आहे बघा. आणि बाहेर पाऊस पण चाललेला आहे चालू. तर सफरचंद जातो, मग नंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. चाललंय 12:30 आणि माझं सफरचंद तर खाऊन झालंय. आता थोडंसं जेवून घेऊ. बघूया पहिले काय खायलंय. शाबू. हा, आज गुरुवार आहे ना, तर मम्मीने शाबू बनवला, कारण की मम्मी पप्पाचा उपास होतो. तर आता मी शाबू घेतो, नंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो, जेवायला तर शाबू घेतलेला आहे बघा, मस्तपैकी गरम केलाय. तर आता मी जेवतो, नंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आता वाजले 2 आणि माझं जेवण तर झालं आणि ट्युशनचा पण टाईम झाला. मी आता चाललं ट्युशनला मस्तपैकी. आणि पाऊस खूप पडायला लागला. मित्रांनो, आता मी रेल्वे स्टेशनच्या जवळ तर आलेलं आहे. हे बघा, समोरच आपल्या रेल्वे स्टेशन. आणि पाऊस पण पडत आलेला. आताच जस्ट छत्री बंद केली आणि लगेच पाऊस यायला लागला. जाऊयात का. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white. मी रेल्वे स्टेशनवर पोहोचले आणि पहिले जाऊ म्हणजे तिकीट काढण्यासाठी मस्त. कारण की जर तिकीट नाही काढलं तर मग टीसीने पकडलं तर मग डायरेक्ट दांडक्याने मार खावं लागेल. किंवा एक आपलं कलेक्टरना त्याला आपलं मित्रांनो, मी तिकीट तर काढून घेतलेलं आहे बघा. असं होतं. तर आता जाऊया प्लॅटफॉर्मवरती फटाफट. अजून फक्त 3 मिनिटं ट्रेन आहे. मित्रांनो, मी प्लॅटफॉर्मवरती आलो आहे. अजून ट्रेन आलेली नाही. तिकीट तर पहिलेच काढून घेतलेलं आहे. ट्रेनची वाट बघतो, नंतर ट्रेन आल्यावर आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आपले ट्रेन तर आलेले आहे हे बघा. आता मी ट्रेनने जातो आणि नंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. Sound of the waves lapping on the beaches like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. I feel so free.
मित्रांनो आता आपले 5 वाजले आता त्रास संपलेला आहे. आता बनवले आहेत 5 ते 6 मिनिट 10-15 मिनिटं वेट करून नंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करू. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hue. मित्रांनो आता 5:50 मिनिट आणि ते क्लासून तर आलेलो आहे मी गव्हाण स्टेशनला. आता चाललोय मी घरी. आज जरा लवकर सुटलं बरं झालं. आता जाऊयात घरी. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go, I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of. मित्रांनो आता या समोसा घेतला आणि आपण आता घेणारच समोसा. हे बघा मित्रांनो आता आपण समोसा घेतलेला आहे. हे बघा एकच घेतला आहे कारण की मम्मीचा उपवास होता. तर आता घर जाऊन मस्तपैकी खाऊयात. Oh, it's the smell of. तर मित्रांनो आता 7 आणि मी घरचं पोचलेलं आहे. हे बघा येता येता समोसा घेतलेला समोसा आणि आपली चटणी. तर आता मी समोसा खातो नंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो मग समोसा खाऊन झालेला आहे आणि थोडं बाहेर उभारला हवेला. खूप भारी हवा येईल म्हणून. तर आता बघा वातावरण कसं झालं. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. आता आलं आपण आपल्या आवडीच्या जागेवर आणि मला आहे ना इथं खूप साऱ्या गोष्टी बघायला वाटतात. जसं की पक्षी बिक्षी असं उभारून तर बघायला वाटतं. शांत एकदम वाटते. तुम्ही पण बघा वातावरण. In love with the feeling of summer. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. मित्रांनो आता आपला ब्लॉग संपूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर जस्ट वॉचिंग. बाय बाय.